माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. जयंत पाटील यांच्या भुव्या उंचावणारं वक्तव्य. तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्याने तुम्हाला हमी देण्याचंही धोक्याचं. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील. जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या नेत्यांमुळे अस्वस्थ. अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आतापर्यंत काही बोललो नाही, पण आता पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार. हा श्रीत यांच्या पक्षाचा नाही तर शिट्टीचा उमेदवार होता. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना थेट इशारा. सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली. निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा. पंकजा मुंडे यांच्याकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या. संतोष देशमुखांच्या आरोपांना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना उत्तर.